पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात 13 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस ठाणे किल्लारी अंतर्गत नांदुरगा तांडाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करत नांदुरगा तांडामधील शेत शिवारातील एका ऊसाच्या शेतामधून 7,09,900 रुपयांचा 7.99 किलो लागवड करण्यात असलेल्या गांजाची झाडे जप्त करण्यात आली। औसा तालुक्यातील पोलीस ठाणे किल्लारी हद्दीमधील नांदुरगा तांडा शेत शिवारातील ऊसाच्या शेतात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्या आधारे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकानं नांदुरगा तांडा शिवारातील गांजाचे झाडे लावलेल्या ऊसाच्या शेतात छापा टाकून गांजाची 70.99 किलो वजनाची झाडे जप्त केली। या प्रकरणी पोलीस ठाणे किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक नामे बळीराम दगडू पवार, वय 60 वर्ष, राहणार नांदुरगा तांडा, तालुका औसा याला अटक करण्यात आली आहे। त्याचा आणखीन एक साथीदार फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करतायत। सदरची कारवाई वरिष्ठांच्या आणि औसा उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वात पथकातील पोलीस निरीक्षक रेवनाल डमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, विशाल शहाणे, पोलीस उपनिरीक्षक मर्डे शिंदे, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, दीनानाथ देवकते, साहेबराव हाके, मुबाद सय्यद, राहुल कांबळे, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.